सर्व अभियोग्यताधारकांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, शिक्षक पद भरतीमध्ये 25 तारखेला अंतिम निवड यादी तयार झाली, ती पब्लिश करण्यात आली आणि त्यानंतर अभियोग्यताधारकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामध्ये TET करिता 60% अट घालण्यात आलेली आहे आणि ही अट कशासाठी घालण्यात आली? जर का तुमच्याकडे ओपन प्रवर्गावरती निवड व्हायची असेल तर तुमच्याकडे 60% TET म्हणजे 90 गुणांनी तुम्हाला TET पास होणं बंधनकारक आहे. यामुळे अनेक अभियोग्यताधारकांची ओपन प्रवर्गातून निवड न होता त्या उमेदवारांची त्यांच्या कॅटेगरीमधून निवड झालेली आहे. या विरोधात अनेक असणाऱ्या अभियोग्यताधारकांनी सोशल मीडियावरती संभ्रम निर्माण केलेले आहेत आणि यामध्ये हा अचानक फिल्टर का लावण्यात आला? तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टचा एक त्रिसदस्यीय बेंच होता आणि त्यांनी दिलेला एक निर्णय होता आणि त्या निर्णयामध्ये जर का एखादा उमेदवार कुठल्याही प्रकारची जर त्याच्या सामाजिक प्रवर्गातून जर सूट मिळवत असेल तर त्या उमेदवाराची ओपन प्रवर्गावरती निवड होण्यास अडचणी निर्माण होतात. जसे की त्या विद्यार्थ्यांचं वय असेल किंवा दुसरे काही क्वालिफिकेशन असतील, त्यामध्ये जर त्याने सूट मिळवलेली असेल तर त्यामध्ये त्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गावरती न निवड होता त्या उमेदवाराची त्याच्या प्रवर्गामध्ये निवड करणं बंधनकारक असतं. परंतु अभियोग्यताधारकांनी यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण केला आणि या संभ्रमामधून जे काही आपले शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब, यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की इथला क्लिष्ट असलेली जी काही शिक्षक भरती आहे, या शिक्षक भरतीला आयुक्त साहेबांनी व्यवस्थितपणे हँडल केलेलं आहे. जे काही ओपन प्रवर्ग होता त्यामध्ये अनेक प्रमाणात चुका झालेल्या होत्या, बिंदू नामावलीमध्ये त्या दुरुस्त केल्या. त्यानंतर 10% जर कुठं काही अडचणी असतील त्यासाठी 10% जागांची कपात करण्यात आली. म्हणजे इतकं संवेदनशीलपणे या आयुक्त साहेबांनी हा मुद्दा हँडल केलेला आहे आणि शेवटी ही असलेली भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असताना माननीय आयुक्त साहेबांना पारदर्शी कारभार असताना देखील त्यांना सामाजिक माध्यमावरती ट्रोल करण्याचं काम काही असलेले अभियोग्यताधारक करत आहेत. मलाच नोकरी हवे आणि मला केवळ नोकरी न मिळाल्यामुळं शिक्षक पद भरतीमध्ये अनेक व्यत्यय आणण्याचं काम काही अभियोग्यताधारकांकडून करण्यात येत आहे. माझी सर्व अभियोग्यताधारकांना विनंती आहे, आयुक्त साहेब हे IAS अधिकारी आहेत, त्यांच्यावरती ओपन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही चुकीची टिप्पणी करू नका. त्यांना जातीयवादी किंवा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचे शब्द त्यांना वापरले जात आहेत. तर मित्रांनो, याचं कारण समजून घ्या. सुप्रीम कोर्टच्या आलेल्या आदेशाचं पालन करणं हे अधिकाऱ्यांना बंधनकारक असतं. जर त्याचं उल्लंघन जर झालं तर कोर्ट त्यांच्यावरती ताशारी ओढतात किंवा त्यांच्यावरती कार्यवाही सुद्धा होऊ शकते. त्यांना सुद्धा या गोष्टींची बंधनं असतात आणि या असलेल्या योग्य नियमाचं माननीय आयुक्त साहेबांनी शिक्षक भरतीमध्ये काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहे. मला सांगा, बरेचसे अभियोग्यताधारक म्हणतात त्यांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे कोणाच्याही निवेदनानुसार सूचनेनुसार आयुक्त काम करतात. मित्रांनो, असं असतं तर कुठल्याच पदभरतीमध्ये योग्य निर्णय मिळाला नसता. ते IAS अधिकारी आहेत आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांना ट्रोल करताय याची तुम्ही गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मित्रांनो, या बाबतीत मी खुलासा करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती काही डॉक्युमेंट्स शो करत आहे. ते डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. त्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे, द अंडरसाइन्ड इज डायरेक्टेड टू रेफर टू धिस डिपार्टमेंट dated May 22, 1989 and to clarify that the instructions obtained in the
apply in all types of the direct recruitment, whether by written test alone or written test followed by the interview or by interview alone. म्हणजे जर रिटर्न टेस्ट असेल, रिटर्न विथ इंटरव्ह्यू असेल किंवा फक्त इंटरव्ह्यू असेल तर त्या सर्वांमध्ये याचं नियमांचं पालन करण्यात यावं. Dated May 22, 1989 referred to above and the dated July 2, 1997 provide that in cases of direct recruitment, the SC, ST, OBC candidates who are selected on their own merit will not be adjusted against reserved vacancies. त्याच्यानंतर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. In this connection, it is clarified that only such SC, ST, OBC candidates who are selected on the same standard as applied to general candidates shall not be adjusted against reserved vacancies. In other words, when a relaxed standard is applied in selecting SC, ST, OBC candidates, for example, in the age limit, experience, qualification, permitted number of chances in return examination, extended zone consideration larger than what is provided for general category candidates, etc. याच्यावरून स्पष्टपणे आपल्याला समजत आहे, जर का एखादा उमेदवार एखाद्या कॅटेगरीमधून जर त्याच्या एजसाठी, एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशनसाठी आणि नंबर ऑफ अटेम्प्टसाठी जर तो सवलत मिळवत असेल तर त्याचा ओपन प्रवर्गावरती विचार केला जाऊ नये. त्यानंतर स्क्रीनवरती मी तुम्हाला UPSC मध्ये सुद्धा एक रूल फॉलो केला जातो आणि त्यामध्ये काय मेन्शन केलेले बघा. कॅन अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC, ST अप्लाय अगेन्स्ट अनरिझर्व्ड वॅकन्सीज. त्याचा आन्सर दिलेला आहे बघा. अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC, ST कॅटेगरी can apply against unreserved vacancies also. However, no correction, no concession or relaxation in standard of selection applicable to SC, ST category will be available against unreserved vacancies. म्हणजे SC, ST कोणत्याही प्रवर्गाचा उमेदवार हा ओपन प्रवर्गावरती निवडला जाऊ शकतो, परंतु त्याने या असलेल्या कुठल्याही सवलतीचा लाभ घेतलेला नसेल तर, म्हणजेच त्याच्याकडे काय असणं गरजेचं आहे तर त्या असलेल्या उमेदवाराकडे जनरल वॅकन्सीसाठी किंवा जनरल मेरिटसाठी ओपन प्रवर्गावरती निवड होण्यासाठी त्या उमेदवाराकडे सर्व निकष, सर्व पात्रता पूर्ण असणं बंधनकारक आहे. त्यानंतर तलाठी भरतीमध्ये सुद्धा एक नियम पाळला जातो. त्यामध्ये काय मेन्शन केलेले पहा. अराखीव खुला उमेदवारीकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह अराखीव खुला सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या पदासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भात माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. यामध्ये असं सांगतंय की तुमच्याकडं ओपन प्रवर्गावरती तुमची निवड केली जाईल, परंतु तुमच्याकडं त्या संदर्भात सर्व अटींची पूर्तता असणं बंधनकारक आहे. आणि ह्या नुकत्याच पार पडलेले जे काही नुकतीच पार पडलेली जी काही तलाठी परीक्षा आहे त्या तलाठी परीक्षेमध्ये याप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली. त्यानंतर झेडपी भरतीमध्ये सुद्धा सेम क्रायटेरिया लावलेला आहे. अराखीव खुला उमेदवारांकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा अराखीव खुला सर्वसाधारण पदावरील शिफारसीकरिता विचार होत आहे. याचा अर्थ जर तुमच्याकडे त्या ओपन प्रवर्गावरती निवड होण्यासाठीची जर पात्रता असेल, तुम्ही जर सर्व अटींची पूर्तता करत असाल तर तुमची निश्चितपणे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गावरती निवड होऊ शकते. याच्यातून तुम्हाला मित्रांनो यामधून मला एक प्रश्न विचारायचा आहे. जे उमेदवार याचिकाचा खेळ परत सुरू करत आहेत
त्या उमेदवारांना माझा प्रश्न आहे, जर तुमच्याकडं ओपन प्रवर्गावरती निवड होण्याची पात्रता आहे का, म्हणजेच तुम्ही वय असेल, तुमचं एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन असेल, त्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स असतील, त्यामध्येच टीईटी 60% ओपनवरती जाण्यासाठी बंधनकारक आहे. यापैकी एक जरी निकष तुमच्याकडे अपूर्ण असेल तर तुम्ही ओपन प्रवर्गावरती निवड होण्यास अपात्र आहेत. म्हणजे तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात याचा अगोदर तुम्ही संदर्भ समजून घ्या आणि त्यानंतर या याचिके संदर्भात बोला. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काही उमेदवार वेगवेगळ्या खंडपीठांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याचिका करण्याचा प्रयत्न करत आहात. या संदर्भात सांगू इच्छितो, ज्या दिवशी ओपन प्रवर्गावरती अन्याय होईल त्या दिवशी ही बाब लक्षात आल्यानंतर तुम्ही दाखल केलेल्या याचिकेमध्ये ओपन प्रवर्गावरतून जे काही निवड झालेले उमेदवार आहेत त्यांच्याद्वारे इंटरव्हेन्शन करण्यात येणार आहे. याची माहिती सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा देण्यात येईल आणि त्यानंतर इंटरव्हेन्शन जर झालं तर त्या ठिकाणी शासन त्यांची बाजू तर मांडणारच आहे, विथ त्या ठिकाणी बाजू मांडण्यासाठी इंटरव्हेन्शन सुद्धा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जी काही प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेला तुम्ही खोडा घालू नका. या असलेल्या पदभरतीला पुढे जाऊ द्या. जर तुम्हाला ही पदभरती होऊ द्यायची असेल तर तुम्ही या याचिकांच्या राड्यामध्ये पडू नका. कारण की जर अशा प्रकारे जर याचिका जर सुरू राहिल्या तर पदभरती ही तुम्हाला माहीत आहे आचारसंहितेमध्ये अडकणार आहे. अनेक गरजू उमेदवार आहेत. यापेक्षाही माझं मत असं असेल की गरजू विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासून शिक्षक नाहीत, एका शाळेवरती 7-7 वर्ग असताना देखील त्या ठिकाणी 1 किंवा 2 शिक्षक अध्यापन करत आहेत. जर आपण आपल्याच विद्यार्थ्यांचं हित पाहायला गेलो तर आपण अशा शाळांमध्ये आपले विद्यार्थी टाकणार का? यामुळं मराठी माध्यमांच्या शाळा मोडकळीस येण्यात आपण सुद्धा दोषी असणार आहात. तर माझी प्रामाणिकपणे सर्व अभियोग्यताधारकांना विनंती आहे की पदभरती ही अडकणार नाही. विनाकारण याचिका करू नका. यामध्ये स्पष्ट आदेश आहेत आणि त्यानुसार कार्यवाही होत आहे. यामध्ये याचिकाचं आउटपुट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे. शिक्षण आयुक्त साहेब आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. त्या निर्णयाचं सर्व स्तरामधून स्वागत होत आहे. परंतु ज्यांना फक्त मला नोकरी मिळाली नाही या विरोधाभासी मागणीद्वारे ते पदभरतीमध्ये अडचणी आणण्याचं काम करत आहेत, व्यत्यय आणण्याचं काम करत आहेत. त्यासाठी विविध मार्ग अवलंबवले जात आहेत. यामध्ये ट्रोल करणे, आरोप करणे या गोष्टी घडताना दिसून येत आहेत. तर मी प्रशासनाला असं सांगेल की सर्व ओपन प्रवर्गातील उमेदवार हे कायम प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करणार आहेत.